हॅलो, कल्याणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवलेली आहे कोल्हापुरी भडंग. तर पटकन रेसिपी बघूया. यासाठी लागणार आहे मोहरी, जिरे, शेंगदाणे, लाल तिखट, मीठ, कढीपत्ता, लसूण आणि चिरमुरे. तर सुरुवातीला आपण पहिले शेंगदाणे छान तळून घेऊयात. शेंगदाणे छान खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत. कलर खूप जास्त डार्क नाही काढायचे, मस्त बदामी रंगावर परतून घ्यायचे आहेत. ओके, हे असे छानपैकी तळून घ्यायचे तुम्हाला. आता मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. त्यासोबतच आपण घेऊया मोहरी, जिरे, कढीपत्ता, ठेचलेलं लसूण. आता सर्व साहित्य छान परतून घ्यायचं आहे. आता घालायचं आहे लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि छान परतून घ्यायचं आहे. परत एकदा तिखट करपणार नाही याची काळजी घ्यायची. फोडणी छान परतल्यानंतर त्याच्यात घालायचं आहे चिरमुरे आणि चिरमुऱ्यानेही छान परतून घ्यायचं आहे. तिखट सगळीकडे लागलं हवं आहे. त्याच्यामध्ये आता शेंगदाणेही घालायचे आहेत आणि आता सर्व साहित्य छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे. तिखट सगळीकडे लागेल याची काळजी घ्यायची आहे. आणि आता आपली कोल्हापुरी भडंग तयार आहे. तुम्ही गरम गरम खाऊही शकता किंवा थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवू शकता.